श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी भगवान शंकरांची आराधना करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु श्री शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करणे हे विशेष फलदायी मानले जाते. तुम्ही देखील महाशिवरात्रीला शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत पारायण करण्याची पद्धत, महत्त्व आणि नियम कोणते आहेत, तसेच दिवसभर उपवास कसा करावा, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीधर स्वामी विरचित शिवलीलामृत हा ग्रंथ भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या हातून ज्या काही कळत नकळत चुका झाल्या असतील, पाप झाले असेल, तर त्यातून आपल्याला मुक्तता मिळते. अकाली मृत्यूचे भय दूर होऊन दीर्घायुष्य लाभते. घरामध्ये मनशांती नांदते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुखशांती नांदते. पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातील वातावरण मंगलमय करावे. महाशिवरात्रीला सकाळी पहाटे उठून सुरुवात करावी. पूजा मांडणीसाठी एक चौरंग घ्यावा आणि त्यावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर शिवलीलामृत पोथी ठेवावी. तसेच महादेवाची प्रतिमा आणि गणपतीची मूर्ती ठेवावी. तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचा वापर देखील करू शकता. चौरंगावरच तांब्याचा कलश ठेवावा आणि अखंड दिवा तेवत ठेवावा. पारायण सुरू करताना संकल्प सोडला जातो. हातात पाणी आणि अक्षता घेऊन आपली इच्छा व्यक्त करावी आणि पारायणाचे पुण्य महादेवाला अर्पण करण्याचा संकल्प करावा. पारायणाला सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करावे आणि पोथीचे पूजन करावे. महादेवाच्या फोटोला आणि पोथीला बेलपत्र, पांढरी फुले आणि अक्षता व्हाव्यात. तसेच शिवलिंगाला भस्म देखील लावावे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी एकाच बैठकीत हे 15 अध्याय वाचणे अधिक फलदायी मानले जाते. वाचन करत असताना आपले मन एकाग्र हवे. आपण त्यावेळी कोणाशीही बोलू नये. तसेच मन पूर्णपणे या ग्रंथामध्ये असावे. पारायणाच्या काळात दिवसभर उपवास करावा. शक्य नसल्यास केवळ फलाहार करावा. तसेच ब्रह्मचर्य पाळावे. पारायणाच्या काळात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. 15वा अध्याय वाचून झाल्यावर भगवान शंकराची आरती करावी आणि तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान करावे किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. कारण महादेवांना पांढऱ्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही पांढऱ्या वस्तूंचे दान करू शकता. पारायण पूर्ण होईपर्यंत आपण मौन पाळावे. फक्त देवाचे नामस्मरण करावे. कोणाचाही राग करू नये. कोणाशी वादविवाद करू नयेत. वाचन करत असताना मध्ये सुटू नये. तसेच स्पष्ट उच्चारात आणि भक्तिभावाने वाचन करावे. तुम्ही देखील याआधी महाशिवरात्रीला शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण केले आहे का, हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.